बातमीनं करतोय। माजी आमदार सुजय विखे पाटील विधानसभा निवडणूक लढवण्याची चिन्ह आहेत। पत्रकार परिषदेमध्ये विखेंनी विधानसभा निवडणूक लढवण्याची इच्छा व्यक्त केली, तर संगमनेर आणि राहुरी या दोन जागांचा विचार विखेंकडून केला जातोय। दरम्यान संगमनेरमधून विखे उभे राहिले तर बाळासाहेब थोरात विरुद्ध विखे असा सामना रंगण्याची सुद्धा शक्यता आहे, किंवा राहुरीतून विखे उभे राहिल्यास प्राजक्त तनपुरे विरोधात निवडणूक रंगणार का, अशी देखील चर्चा सुरू झाली आहे। राखीव आहे तर इकडे शिवेला राहुरी आहे, तिकडे संगमनेर आहे। कोपरगावला अगोदरच एवढं क्लिष्ट वातावरण आहे, त्याच्यामध्ये आपण जाण्यापेक्षा जिथं जिथं थोडं कार्यकर्त्यांना वाटत असेल की शेवटी मी काय कोणावर लादत नाही स्वतःला, पण यदा कदाचित वाटलं एखाद्या तालुक्याला की तुम्ही जर पाहिली बरेच तालुक्यांची रचना अशी आहे की तिथं कार्यकर्त्यांमध्ये एकमत होत नाही की नेमकी कोणाला द्यावं। कधी कधी 4 लोक असतात, 3 लोक असतात, तर तिथं जर समन्वय झाला नाही तर मग मी त्यांना विनंती केली की तुमचा समन्वय होत नसेल आणि मी तुम्हाला करत असेल, शेवटी आता मी सुशिक्षित माणूस या नात्याने माझं काम अर्ज करण्याचं आहे। मी अर्ज करतो, अर्ज केल्यावर तो स्वीकारला जावं न जावं हे स्थानिक लोकांचा प्रश्न आहे। तर मी अर्ज दोन्हीकडे करून ठेवतो, दोन्हीकडून कुठेही मला संधी मिळाली। जसं भाजपमध्ये तुम्हाला मागण्याचा अधिकार आहे, तसं आता राहुरीमध्ये तडीले साहेब आमचे आहेत, पण तिथं सत्यजित कदम देखील। आणि याविषयीचे अपडेट जाणून घेणार आहोत आमचे प्रतिनिधी हरीश तिमोटे। हरीश, आता सगळीकडेच खरं तर विधानसभेसाठी जोरदार तयारी सुरू झाली आहे आणि आता सुजय विखे पाटलांच्या नावामुळे सुद्धा निवडणूक रंगतदार होते की काय, अशी चिन्ह दिसतात। नक्कीच म्हणाली, आपण जर बघितलं तर अहमदनगर दक्षिण लोकसभा मतदारसंघाचे माजी खासदार सुजय विखे आता कुठेतरी विधानसभा निवडणूक लढवण्याच्या तयारीत असल्याचं दिसतंय। गेल्या काही दिवसांपासून सुजय विखे यांचा शिर्डी असेल, संगमनेर असेल किंवा राहुरी मतदारसंघ असेल, या ठिकाणी दौरे सुरू आहेत आणि बैठका सुरू आहेत की आता पुढची रणनीती आपली कशी असणार आहे याविषयी सगळे त्याची त्यांना जेव्हा मी प्रश्न विचारला तर शिर्डीतून तुम्ही निवडणूक लढवणार का, तर त्यावर त्यांनी सांगितलं की मी शिर्डीतून लढवणार नाहीये, शिर्डीमधून राधाकृष्ण विखे पाटील हेच इथले उमेदवार राहतील असं त्यांनी स्पष्ट केलंय। मात्र जर शेजारच्या तालुक्यांना जर वाटत असेल की सुजय विखेंनी आपल्याकडे येऊन निवडणूक लढवावी, मग त्यात त्यांनी संगमनेरचं नाव घेतलंय। संगमनेर मध्ये बाळासाहेब थोरातांचा मतदारसंघ आहे आणि दुसरा राहुरी हा प्राजक्त तनपुरे यांचा मतदारसंघ आहे। तर या दोन विधानसभा मतदारसंघातून निवडणूक लढवण्याची तयारी त्यांनी दर्शवलेली आहे। त्या संदर्भात त्यांनी पक्षाशी देखील तशी चर्चा केलेली आहे, त्या ठिकाणच्या कार्यकर्त्यांशी देखील त्यांचं बोलणं सुरू आहे। जर त्या ठिकाणच्या अनेक जणांच्या इच्छुकांमध्ये जर काही मतभेद असतील आणि जर एकमत होत नसेल आणि माझ्या नावावर जर त्यांनी शिक्कामोर्तब केलं तर मी दोन्हीपैकी कोणत्याही ठिकाणी निवडणूक लढवण्यास तयार आहे असं त्यांनी म्हटलंय। त्यामुळे आता कुठेतरी थोरात विरुद्ध विखे अशी लढत होणार की तनपुरे विरुद्ध विखे अशी लढत होणार निश्चितच। त्यामुळे या संपूर्ण लढतीकडे आणि या सगळ्या मतदारसंघांवर आपलं लक्ष असणार आहे। तुर्तास धन्यवाद सविस्तर माहितीसाठी। तर आणखी एक ब्रेकिंग बातमी आहे। सुनील तटकरेंच्या नाशिक दौऱ्यानंतर महायुतीत वादाची ठिणगी पडली आहे। नरहरी झिरवळ यांच्या उमेदवारीच्या घोषणेनंतर दिंडोरीचे शिंदे गटाचे नेते धनराज महाले नाराज झालेले आहेत आणि त्यामुळे तणाव अधिकच वाढलेला आहे। उमेदवारी जाहीर करण्याचा तटकरेंना अधिकार काय, असा सवाल त्यांनी उपस्थित केलाय। दरम्यान मी निवडणूक लढवण्यावर ठाम असून उमेदवारीचा निर्णय तिन्ही पक्षाचे वरिष्ठ नेते घेतील, असं देखील धनराज महाले यांनी म्हटलंय। आदरणीय तटकरे साहेब दिंडोरी तालुक्यामध्ये आल्यानंतर त्यांनी जी घोषणा केली ती घोषणाच तशी चुकीची आहे। कारण महायुतीच्या सर्व पक्षांना बरोबर घेऊन आणि जागा वाटप होणार आहे आणि ती जागा वाटप झाल्यानंतर कोणाला उमेदवारी मिळेल ते पुढे ठरणार आहे। परंतु या ठिकाणी अशा प्रकारची घोषणा करून आणि जो काही संभ्रम निर्माण करण्याचं काम त्या ठिकाणी केलेलं आहे आणि म्हणून या ठिकाणी आदरणीय मुख्यमंत्री एकनाथजी शिंदे साहेब, त्याच्यानंतर आमचे पालकमंत्री दादाजी भुसे साहेब, सुहासजी कांदे साहेब, आदरणीय सचिव भाऊसाहेब चौधरी साहेब यांच्याकडे मी त्या ठिकाणी नक्कीच सर्व वरिष्ठ नेत्यांना, मग ते भारतीय जनता पार्टीचे असतील, आमचे शिवसेना शिंदे गटाचे असतील, यांना घेऊन आणि त्या ठिकाणी याबाबत तक्रार करणार आहोत। कारण
मी नागपूरला ज्यावेळेस प्रवेश केला 2 वर्षापूर्वी, त्या ठिकाणी मला आदरणीय मुख्यमंत्री